विक्रांत दादा, उद्धव ठाकरे यांच्यानंतर भाजपनं देखील एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली आहे। भाजपनं मध्यरात्रीच जवळपास 75हून अधिक एबी फॉर्मचं उमेदवारांना वाटप केलं आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून थेट उमेदवारांना संपर्क साधला गेला। उमेदवारांना संपर्क करत थेट एबी फॉर्म त्यांच्या हाती सुपूर्द केले गेले। भाजपकडून बंडखोरांना गाफील ठेवण्याचा यावेळी प्रयत्न झाला। दरम्यान बंडोबांना शांत करण्यासाठी कमी कालावधी असल्यानं भाजपकडून ही रणनीती आखली गेली। नाराज असलेल्या बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी आता भाजपच्या आमदारांवर असेल। भाजपने देखील काल मध्यरात्रीच्या दरम्यान जवळपास 75हून अधिक उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपने थेट उमेदवारांना संपर्क केला आणि त्यांच्या हाती एबी फॉर्म दिलेले आहेत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। सुशांत, आता भाजपने देखील एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली आहे। अर्ज भरण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहे, त्यामुळे रणनीती भाजपने अवलंबली आहे। जे बंडखोर आहेत ते बंडखोरी त्यांची शमवण्याची जी वेळ आहे ती कमी झाली आहे। पूर्वी आपण जर बघितलं असेल तर भाजपने यावेळी उमेदवारांची जाहीर यादी जी आहे ती प्रसिद्ध केलेली नाही। त्याचं प्रमुख कारण हेच होतं की काही लोक नाराज होऊ शकतात उमेदवारी कापल्यामुळे। मात्र काल रात्री मध्यरात्रीपर्यंत जवळपास 75हून अधिक एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते उमेदवारांना केल्याची माहिती आपल्याला सूचनाने दिलेली आहे। त्याचसोबत भाजप मुंबई पालिकेसाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष यांच्याकडून थेट उमेदवारांना संपर्क करण्यात आला आणि त्यांना आज त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितलेले आहेत। त्याचं प्रमुख कारण हेच होतं की जर यादी आली तर कुठेतरी बंडखोरी होऊ शकते आणि उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो आणि याचमुळे भाजपनं हा सावध पवित्रा घेतला। मात्र या एबी फॉर्म वाटपानंतरही काही जण जे इच्छुक होते ते नाराज होण्याची शक्यता आहे। या नाराजांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी आता तिथल्या आमदारांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।